वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही, अजिबात पडत नाही. तू काय काय म्हणतो ना, मला सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले, आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो, त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच बायकोच आहे ना त्याची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या? 4 दिवस झाली इथे येऊन गेलेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझ जो लागण ते. मला हे बोलायचं नव्हतं, त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो, तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, त्यांनी सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोर खेटल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लफडे असू नाही तर 50 असू, वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती, तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना, विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा, आता द्यायला तयार आहे ती ना. ती जोडतोय गाबाळी म्हणती ती, आणि सगळं काय आहे ती. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे. म्हणलं जावा तुम्ही इथून, आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा, तुम्ही तुमचा न्याय घ्या, नका घेऊ. नसता माझा जर दुसरा असता ना, कोणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा, माया नादी लागू नको.